रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढवण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयाचे विशेष अभियान, शालेय विद्यार्थ्यांना वर्गणीदार सभासद करून घेण्याचे आवाहन। मोबाईल आणि डिजिटल माध्यमाच्या वाढत्या वापरामुळे पुस्तकांपासून दुरावत चाललेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा वाचनाची गोडी लागावी, त्यांच्या ज्ञानात भर पडावी आणि वाचनाची सवय लहान वयातच रुजावी, यासाठी कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने विशेष पुढाकार घेतला। जिल्ह्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी आपल्या परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना वर्गणीदार सभासद करून घेण्याचे विशेष अभियान राबवावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी केले आहे। वाचन हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ज्ञान, विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते। त्यामुळे विद्यार्थ्यांना लहान वयातच वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात येत असल्याचे अपर्णा वाईकर यांनी सांगितले। या उपक्रमाअंतर्गत सार्वजनिक ग्रंथालयांनी आपल्या गावातील किंवा परिसरातील शाळांशी समन्वय साधून ग्रंथालयाची रचना, उपलब्ध पुस्तके, विविध सेवा आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती शाळांपर्यंत पोहोचवावी। त्यानंतर शाळेतील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचे सभासदत्व स्वीकारावे, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी ग्रंथालयामध्ये बाल आणि कुमार वयोगटासाठी दर्जेदार वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे। यासाठी स्वतंत्र बाल कुमार वाचन दालन किंवा स्वतंत्र कपाट तयार करून पुस्तके विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध करून द्यावीत, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत। ग्रंथालयात विद्यार्थ्यांना शांतपणे आणि आनंदाने वाचन करता यावे, यासाठी आवश्यक फर्निचर तसेच अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचे वर्गणीदार सभासदत्व स्वीकारल्यानंतर त्याबाबतचा अहवाल संबंधित शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे सादर करावा, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे। पुस्तकांची मैत्री वाढली तर ज्ञानाची दारे खुली होतात। याच उद्देशाने विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे। विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे। शालेय विद्यार्थ्यांना शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे वर्गणीदार सभासद करणे हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू झाला आहे। या उपक्रमाचा मुख्य उद्देश शालेय विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि वाचनाच्या माध्यमातून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वाचन चळवळ अधिक बळकट व्हावी, हा आहे। तरी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी आपल्या जवळच्या परिसरातील शाळांशी समन्वय साधून, संपर्क साधून त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आपल्या ग्रंथालयाचे सभासद करून घ्यावे, असे आवाहन मी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना करते। विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।